अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय। नाम योगी सद्गुरु श्री दत्ता भैया महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ, जयाच्या जनी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वास नामात केला, जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्म मुद्रा नयनी असू दे, तुझे नाम हे प्रेम हृदयी वसू दे, जया वाटते ब्रह्म चैतन्य मिळावे, तिने दत्ता भैयाशी नित ते स्मरावे। जय जय रघुवीर समर्थ। माणसाच्या जीवनात अनेक प्रकारचे दुःख आणि ते आपल्याला सहन करावे लागतात। याचे मुख्य कारण म्हणजे मोह आणि आसक्ती। परमात्म्याच्या कृपेने भक्तांची सर्व संकटे दुःख यांचा नाश होऊन सुख शांती मिळते, पण ती कृपा होण्यासाठी आपल्याला भगवंताची उपासना, पठण, स्तोत्र, नामस्मरण करायला हवे। सद्गुरू हा परमात्म्याचा दूत आहे व तो शिष्यांसाठी कवच बनून उभा असतो। सद्गुरूचा हात सतत आपल्या पाठीशी असतो, त्यासाठी संत किंवा सद्गुरू लाभणे ही त्या परमात्म्याची आपल्यावर कृपा असणे, आणि असाच हा अलभ्य लाभ सद्गुरू कृपेने मला मिळाला। आणि आषाढी कार्तिकी महामंडळातर्फे कोरोना काळात चालवलेला हा सफल उपक्रम ओळख संतांची या कार्यक्रमात संतांचे चरित्र वर्णन करण्याची मला आज संधी मिळाली। यासाठी मी सौ अपर्णा प्रसाद चावडी पांडे, वारी महामंडळ आणि संतोष दादांचे मनपूर्वक आभार मानते आणि माझे सद्गुरू परमपूज्य श्री दत्ता काका यांना शतशत नमन करते, ज्यांच्या आशीर्वादाने आज मला जीवनात हा दिवस घडून आला। सर्व संतांप्रमाणे जगदोद्धारासाठी कलियुगी अवतरले ते चालते दत्ता भैया कुलकर्णी म्हणजे आमचे दत्ता काका। बुलढाणा जिल्ह्यात भोकरदन तालुक्यात धावेड गावात कुलकर्णी कुटुंब नांदत होते। पुंडलिक रामचंद्र कुलकर्णी व सौ इंदिराबाई हे दोघेही फार धार्मिक वृत्तीचे होते आणि वाणी अवताराचे अनुग्रहित होते, म्हणजे तात्यासाहेब केतकरांचे। पुंडलिकरावांचे 4 पुत्र होते, ज्येष्ठ जनार्दन, द्वितीय वासुदेव, तृतीय दत्तात्रय आणि चौथे गोविंद। चौघेही मुलं सदैव रामनामात रंगले। तृतीय पुत्र दत्तात्रय फारच सात्विक वृत्तीचा होता आणि आपला चरित्रनायक म्हणजे आपले श्री दत्ता काका। परमपूज्य दत्ता काकांचा जन्म पुण्यात्मा पुंडलिक रामचंद्र कुलकर्णी व माता इंदिराबाई यांच्या पोटी 10 जुलै 1942 रोजी चिखली येथे झाला। नोकरीमुळे पुंडलिकरावांना धावेड सोडून चिखली येथे यावे लागले। काकांचे पूर्ण नाव श्री दत्तात्रय पुंडलिक कुलकर्णी। पूज्य तात्यासाहेब केतकर म्हणजे श्री गोंदवलेकर महाराजांचे वाणी अवतार। साखरखेडा येथे मार्च 1932 साली पूज्य रामानंद महाराजांच्या पादुका स्थापन करण्यास आले। तेव्हा परत जाताना चिखली येथे काकांचे आईवडिलांना अनुग्रहित केले। कुटुंब राममय असल्यामुळे दत्ता काकांच्या बालमनावर रामनामाची रुजवण झाली। बालपणी ते खेळ म्हणजे विटांचे देऊळ करायचे, त्यात रामाची स्थापना आणि नामाचा गजर असे खेळ खेळत बालपण चालले व प्राथमिक शिक्षण सुरू झाले। शाळेत स्वरव्यंजनाचे शिक्षण तर घरी नामस्मरण असे दुहेरी शिक्षण सुरू झाले। काकांचे प्राथमिक शिक्षण चिखलीत झाले, त्यानंतर ते बुलढाण्याला आपल्या नानी मावशीकडे आले। पूज्य काकांचे माध्यमिक शिक्षण बुलढाणा येथे नानी मावशीकडेच झाले। काकांच्या वडिलांचा दरवर्षी गुरुपौर्णिमेला मालाडला जायचा नियम होता। ते सद्गुरू दर्शनासाठी दरवर्षी जायचे। 1951 साली सर्व मंडळी वडिलांबरोबर मालाडला जायला निघाली। काकांच्या मनात पण फार उत्साह होता। 9 वर्षाचे कोवळे मन आणि त्याच्यात असंख्य काय देतील, जे आपल्याला हवे ते मिळेल काय, ते आपल्यावर कृपा करतील काय, मला नको नुसते देहदर्शन, मला हवे दिव्य दृष्टीचे अंजन। ह्या विचारांचा प्रवास चालत चालत मंडळी मालाडला पोचली।
सद्गुरूंचे दर्शन झाले, रामनामाचा गजर उठला, पण बाल मनाला एकच ध्यास होता, तो म्हणजे मला सद्गुरू मंत्र मिळावा. काकांनी सद्गुरूंना साष्टांग नमस्कार घातले. सद्गुरूंनी प्रेमाने त्यांना उठवले आणि कुरवाळले आणि विचारले, अनुग्रह घेशील का? पहा गुरु आणि शिष्यांचा कसा धागा जुळला. ते पटकन हो म्हणाले. सर्वांना फारच कौतुक वाटले. सद्गुरू दीक्षा मिळाली. विचारांचा कल्लोळ शांत झाला आणि बालमन पुलकित झालं. त्रयोदशाक्षरी मंत्र श्रीराम जय राम जय जय राम लाभला आणि सद्गुरूंनी बाळाला नाममार्ग दाखवला. 1955 मध्ये काकांचे वडील अकोला येथे आले व सर्वजण अकोला येथे राहू लागले. 1959 साली काका मॅट्रिकची परीक्षा प्रथम श्रेणीत पास झाले. त्यानंतर हे सर्वजण वडील बंधूंची बदली नागपूरला झाल्यामुळे येथे राहू लागले. 1961 मध्ये काकांची माता सौ इंदिराबाई यांचे निधन झाले. आईची माया ती आईचीच माया, तिच्यासह ती जाते विलया. शोधताना जन्म जाईल वाया, पण ती माया सापडणार नाही. राजा तिन्ही जगाचा असला तरी आई विना भिकारी झाला. 1963 आणि 64 मध्ये काकांच्या वडिलांनी नागपूर येथे सामूहिक उपासना सुरू केली. 1963 साली काकांना LIC मध्ये नोकरी लागली. LIC नोकरीत असताना काकांची सतत बदली होत राहायची. ऑफिस व विश्रांतीची वेळ सोडली तर काका 10 ते 11 तास जप करायचे. नोकरीच्या काळात सुद्धा जिथे जिथे बदली झाली त्यांनी रामनामाचा व उपासनेचा प्रचार प्रसार केला. 1976 ते 1994 पर्यंत काका मालाडला गुरुपौर्णिमेच्या उत्सवासाठी नियमित गेले. त्यांना श्री बाबासाहेब बेलसरे यांचा सत्संग सतत मिळत गेला. 1976 ते 1987 या काळात काका श्री क्षेत्र गोंदवले येथे श्रींच्या पुण्यतिथी उत्सवासाठी ही नियमित गेले. 1981 साली श्री काका इंदोरला आले आणि येथे रविवारची उपासना सुरू झाली. उपासनेनंतर काका श्री महाराजांच्या गोष्टी सांगायचे. 1983 साली श्रींनी घातलेल्या पादुका श्री तात्यासाहेब यांचे चिरंजीव दिनूमामा केतकर यांनी श्री काकांसाठी आणल्या. पादुकांसमोर काका रोज 10 ते 12 तास जप करायचे. नंतर जप संकल्प घेण्यास सुरुवात केली व इतरांनाही जप संकल्प घेण्यास प्रवृत्त केले. 1984 साली मार्च महिन्यात श्री काकांच्या प्रेरणेनुसार श्री अरुण जामकर धुळे महाराष्ट्रात उपासनेला शुभारंभ केला. वर्ष 2000 मध्ये श्री महाराजांच्या उपासनेला 25 वर्षे पूर्ण झाली आणि रजत जयंती वर्ष पर्व संपन्न झाला. आजपर्यंत 500 कोटींचा वर जपसंख्या झाली आहे. वर्ष 1988 24 मे रोजी काकांचे वडील श्री पुंडलिकराव उर्फ भाऊसाहेब यांचे निधन झाले. त्यावेळी श्रींच्या प्रेरणेने कुलकर्णी कुटुंब यांनी 13 कोटीचा जपसंकल्प घेतला होता व 1995 पर्यंत तो पूर्णत्वास नेला. त्यावेळी माधवनगराला राहत्या घरी नामोत्सव संपन्न झाला. खूप पाहुणे या उत्सवात आले. श्री काकांनी सर्वांना नामसंकल्प घेण्यास प्रेरित केले. तेव्हा 150 कोटींच्या वर जप झाला. जप सांगता डिसेंबर 1996 सालामध्ये श्री बाबासाहेबांच्या घरी संपन्न झाली. वर्ष 1989 मध्ये मंडलेश्वर येथे हरिहाटाचे आयोजन झाले. हरिहाट होण्याच्या जवळजवळ 1 वर्ष आधी काकांना जप करत असताना हरिहाट व नामोत्सवाचे स्पष्ट दृश्य दिसले आणि त्यामध्ये श्री काका श्रींच्या आज्ञेनुसार भक्तांना जपासाठी माळ देत असून संकल्प सोडून घेत आहे असे दिसले. दुसऱ्यांदा पण स्पष्टपणे हेच दृश्य दिसले आणि प्रत्यक्ष हरिहाट जेव्हा झाला त्यावेळेस आधी जे जे पाहिले होते ते प्रत्यक्ष घडून आले. जे जे भक्त दिसले त्यांना ज्यांना माळ दिली जपसंकल्प दिला ते काकांना प्रत्यक्षात भेटले. तेव्हा हा पूज्य काकांना भक्तांना अनुग्रह देण्याचा श्री महाराजांकडून मिळालेला स्पष्ट संकेत होता. असे असूनही कोणी अनुग्रह संबंधी म्हटल्यास ते श्री क्षेत्र गोंदवले येथे जाऊन अनुग्रह घेण्यास सांगायचे.
परंतु जो त्यांना व्यक्तिशः खूप आग्रह करून अनुग्रहासाठी पाठीमागे लागत असे त्याला मात्र ते निरुपाधिकपणे अनुग्रह देत असत. ते माळ घेऊन त्याला श्री महाराजांना नमस्कार करण्यास सांगत. त्यानंतर काही वेळ ध्यानस्थ बसून श्रींच्या पादुकांना स्पर्श करून माळ देत असत. अशा प्रकारे काही भाग्यवंत लोकांना 1996 पर्यंत अनुग्रह मिळाले. तदनंतर त्यांना गुरुपौर्णिमे वर्ष 1996 मध्ये महाराजांचा स्पष्टपणे दोनदा आदेश झाला व त्यांनी सार्वत्रिक दृष्ट्या अनुग्रह देण्याचे कार्य फार मोठ्या प्रमाणावर प्रारंभ केले. त्याच्या श्री गणेशा त्यांनी गुरुपौर्णिमेला आपले बालमित्र डॉक्टर सदावर्ते बुलढाणा यांचा पासून केला. या संबंधी एक गोष्ट, श्री महाराजांनी जेव्हा श्री ब्रह्मानंद महाराजांना नामप्रसार करण्याची आज्ञा दिली तेव्हा ते कर्नाटकात गेले आणि एकांतात जाऊन नामाचा आनंद घ्यायला लागले. एके दिवशी सकाळी जप करत असताना श्री महाराजांनी त्यांना दर्शन दिले व म्हणाले की बुवा, नामाचा आनंद जर तुम्ही एकटेच घ्याल तर सामान्य जनांना नामाचा महिमा सांगून त्यांचे दुःख कोण दूर करणार. तसेच एकदा वासुदेवानंद सरस्वती स्वामी नर्मदा काठी असताना प्रातःकाळी एका घरासमोर भिक्षेसाठी उभे राहिले तेव्हा 2 वर्षाची एक लहान पोर आली व म्हणाली, तुम्ही या गावात भिक्षा न घेता दुसऱ्या गावी जा. त्या मुलीचे वय पाहता हे तिचे बोलणे नसून ईश्वरीय वाणी आहे अशी त्यांची दृढ भावना झाली आणि त्यांनी गाव सोडले. त्यानंतर असे कळले की त्या गावात काही दिवसापूर्वी ब्रह्महत्या झाली होती. ईश्वरी संकेत कसे ओळखावे हे असे. तात्पर्य, पूज्य काका जप करत असताना त्यांनी पाहिलेले दृश्य तंतोतंत मंडलेश्वर येथील हरिहाटात साकार होणे म्हणजे श्री महाराजांचा त्यांना जनमानसाला अनुग्रह देण्याचा आदेश होय. आणि त्यानंतर श्री काकांनी रामनामरूपी स्वानंदाचा ठेवा व मेवा सर्वांना मुक्त हस्ताने वाटला. पूज्य काकांचा अनेक थोर पुरुषांशी भेटी झाल्या. त्या श्री नाना महाराज तराडेकर, श्री डोंगरे महाराज, झाशी येथील संत गांधी काका, बढवाचे श्री राम महाराज, अंजनगाव सुरजी येथील मनोहरनाथ महाराज, स्वामी माधवानंद पुणे, श्री ढोलीबुवा ग्वालेर, संत देशपांडे काका ग्वालेर व मनसोरचे श्री नरहरी चैतन्य महाराज. पूज्य काकांनी बालक, युवा, वृद्ध सगळ्यांनाच नामाला लावले. आपल्या विनोदी व खेळकर शैलीत श्री महाराजांच्या गोष्टी काका प्रसंगानुरूप सांगायचे. नामाचे महत्त्व पटवून नाम भरपूर घ्यावे व हळूहळू आचरणात आणावे. सगळ्यांनी प्रेमाने वागावे व कर्तव्यदक्ष असावे ही शिकवण पूज्य काकांनी दिली. काहीही झाले तरी नाम सोडायचे नाही हे श्री काकांचे सांगणे होय. वर्ष 1990 उज्जैन येथे दत्ता काकांच्या प्रेरणेने श्री मोहनजी सरवटे यांच्या घरी डॉक्टर सोनार, श्रीराम महाराज व इंदोरच्या भक्तांच्या उपस्थितीत उपासनेचा शुभारंभ झाला. वर्ष 1992 मध्ये पूज्य काकांची बदली प्रादेशिक प्रबंधक म्हणून भोपाळ येथे झाली. भोपाळला श्रींच्या पदचिन्हांवर चालत काकांनी इंदोर वास्तव्यात झालेल्या स्वरूप साक्षात्काराला आत्मसात करण्यासाठी एकांतात जीवतोड प्रयत्न केला. 1992 ते 1995 काका भोपाळला राहिले. ऑगस्ट 1993 साली बुलढाणा येथील नाम महोत्सवात पूज्य काका सत्पुरुष म्हणून जनमानसात प्रकट व प्रसिद्ध झाले. 1994 साली त्यांनी सोनाटी येथे जाऊन सामूहिक जप संकल्पाची मुहूर्त वेळ ठरवली आणि वर्षभरात त्यांच्या प्रेरणेने 100 कोटी जप झाला. 1995 साली काकांची बदली भोपाळहून कलकत्ता येथे झाली. कलकत्ता येथे असताना भाविक त्यांच्याकडे मुक्कामी जायचे. पूज्य काका त्यांची छान सोय ठेवायचे. काकांशी सुखसंवाद ह्या साहित्य संपदेचे बीजारोपण ह्या काळातच झाले. वर्ष 1996 मध्ये पूज्य काका काही दिवसांसाठी कौटुंबिक कामाच्या निमित्ताने नागपूर येथे आले. त्यांच्या प्रेरणेनुसार नागपूर येथे सामूहिक जप प्रारंभ झाला व त्यांची सांगता वर्ष 2011 मध्ये झाली. यावेळेस 300 कोटीच्या वर जप झाला. वर्ष 1997 मध्ये श्री दत्ता काकांनी बुलढाणा येथे भेट दिली
व त्या परिसरात नामप्रसारासाठी गावागावात जनसंपर्क केला व लोकांनी 100 कोटीपेक्षा अधिक जप संकल्प घेतले. जुलै 1999 मध्ये आयुर्विमा महामंडळाने श्री दत्ता काकांना जपानमध्ये एका चर्चासत्रात सहभागी होण्यास पाठवले. त्यांनी चर्चासत्रात विशेष प्राधान्य प्रस्थापित केले व गौरव प्राप्त केला. काका जपानला गेले असता तेथे सुद्धा नाम महात्म्य सांगायला विसरले नाहीत. खणखणीत आवाजात नाम महात्म्य सांगून जमलेल्या इतर देशातील अधिकारी वर्गाला अथर्वशीर्ष ऐकवणारे बहुधा ते एकमेव भारतीय असावे. वर्ष 2000 मध्ये श्री काकांनी बुलढाणा, अकोला, गोंदवले येथील यात्रा करून अनेक भक्तांना पारमार्थिक मार्गदर्शन दिले. या भेटीमध्ये श्री प्रल्हाद महाराज संस्थान साखरखेडा व श्री क्षेत्र संस्थान गोंदवले यांनी त्यांचा सत्कार केला. वर्ष 2000 मध्ये श्री दत्ता काका सेवानिवृत्त झाले आणि 1 वर्ष त्यांनी कलकत्ता येथे वास्तव्य ठेवून शैक्षणिक संस्थान आणि व्यावसायिक संस्थानांना प्रबंधन व संगणक इत्यादी विषयांवर बहुमोल मार्गदर्शन दिले. वर्ष 2003 नंतर ते बुलढाणा येथे स्थायिक झाले. तदनंतर त्यांनी नामाच्या प्रसारासाठी भारताच्या विविध भागात सतत परिश्रम घेत दुर्गम यात्रा केल्या. यात्रामध्ये त्यांची अनेक विविध क्षेत्रातील नामवंतांशी भेट घडून आली. त्या सर्वांना पूज्य काकांनी नामाला लावले. यात्रा करीत 2003 साली श्री काका दीपावलीनंतर ग्वालियर येथे श्री पवनजी पटवर्धन यांच्याकडे 2 आठवडे थांबून सर्वांना नामानंद दिला. ग्वालियर येथून निघून श्री काका अनेक भक्तांसमेत झाशी येथे आले. श्री गुरुदत्त परंपरेतील काही गोष्टी पूज्य काकांनी लोकांना सांगितल्या. या दौऱ्यात पूज्य काकांनी जवळपास 150 लोकांना अनुग्रहित केले. जगाच्या कल्याणाचा विडाच काकांनी उचलला होता. खरोखर शिष्यांना घडवण्याचं काम गुरु करत असतो. गुरुला कुंभाराची उपमा देण्यात आली आहे. मग गुरु म्हणजे कुंभार तर शिष्य म्हणजे घट. शिष्याचे अवगुण काढण्यासाठी वरून धपाटा घालतो, परंतु आत ममतामयी हात फिरवत असतो. खरोखर गुरुने घडविलेला शिष्य सगळीकडे प्रतिष्ठा पावतो, मात्र घडवणारा गुरु अज्ञात असतो. 2004 साली काकांचे ग्वालियर येथे वेळी पूज्य काकांची भव्य दिव्य अशी रथयात्रा काढली होती. सुसज्ज रथात पूज्य काका बसले होते. नामाचा जयघोष करत तसेच भजन कीर्तन करत लोक रथासोबत चालत होते. पूज्य काकांचे सुंदर व तेजस्वी रूप बघून भाविक जन स्वतःला धन्य समजत होते. शहरातील विभिन्न स्थळाहून अग्रसर होत जवळपास 2 तासानंतर रथयात्रा ब्रह्मचैतन्य उपासना केंद्र ग्वालियर येथे पोहोचली. 2003 ते 2004 या एका वर्षात ग्वालियर उपासना केंद्राची प्रगती बघून काकांना खूपच आनंद झाला. ग्वालियर येथून झाशी नंतर बुलढाणा, अकोला, अमरावती प्रवास करीत श्री काका गुरुपौर्णिमा उत्सवासाठी काननगड येथे आले. इंदोरला काकांचे जवळपास 11 वर्षांनी येणे झाले. त्यामुळे सर्व भाविक भक्त खूप खुश होते. याच वेळी इंदोरचे अण्णा महाराज आणि काकांचा अद्भुत सुसंवाद घडून आला. 2004 साली काकांनी श्रींच्या पुण्यतिथी उत्सवात हाजरी लावली व ते परतताना औरंगाबाद येथे आले. वर्ष 2000 मध्येच काका गोव्या येथील रामनामाचा प्रचार प्रसार केला आणि 11 दिवस त्या संत सहवासाचा लाभ माझे सासरे श्री अशोक चौडी पांडे यांनीही घेतला. 2006 साली अविस्मरणीय जे कार्यक्रम झालेत त्या वणी येथील 3 दिवसाचा नामोत्सव. काकांचे वेदांचे सार म्हणजे रामनाम यावर उद्बोधन काकांनी करवीर पीठ येथे श्री शंकराचार्यांची भेट घेतली. 30 एप्रिल 2007 रोजी बदलापूर येथे श्री सुहास समुद्र व इतर भक्तांनी पूज्य काकांचा सत्कार केला. भक्तांच्या पारमार्थिक शंकांचं निरसन काकांनी केलं. यानंतर बडवाचे श्री राम महाराज यांनी नागपूर येथे काकांची भेट घेतली. त्यावेळी या 2 संतांमध्ये हितगुज झाले.
2007च्या एक नेहमी लक्षात राहणारा प्रसंग म्हणजे येळेगाव येथे श्री ब्रह्मचैतन्य महाराजांची गुरु तुकामाई यांच्या समाधीस्थानी पूज्य काकांद्वारे नामदान. समर्थ सेवा मंडळाचे ज्येष्ठ व श्रेष्ठ साधक माननीय श्री सुनीलजी चिंचोळकर काकांना भेटले. काकांनी नाम सदा बोलावे ह्याची सुबोध गुरुचा याची व्याख्या करून एक प्रेरणादायी कथा श्री सुनीलजींना ऐकवली. सज्जनगडचे आदरणीय मोहनबुवा रामदासी हे पण काकांना भेटले. 2008 मधील उल्लेखनीय तथ्य म्हणजे श्री क्षेत्र गोंदवले येथे श्री दत्ता अण्णा इनामदार यांची व काकांची भेट. 100 कोटी जप संकल्पाचं श्री बापूसाहेब माधवनगर नागपूर यांच्या निवासस्थानी समर्पण. फेब्रुवारी 21 आणि 22ला पूज्य काकांनी आदरणीय श्री बाबासाहेब आमटे यांची भेट घेतली. दोघांमध्ये आध्यात्मिक चर्चा झाली. 21 तारखेला बाबांकडे मुक्काम करून 22 फेब्रुवारीला काकांनी आनंदवनाला भेट दिली. वर्ष 2009 मध्ये पूज्य काकांनी करवपूर व पिठापूर यात्रा केली. श्री दत्तप्रभूंच्या या जागृत देवस्थानाची माहिती दिली. वर्ष 2009 मध्येच पूज्य काकांच्या प्रेरणेने एका मोठ्या शिबिराचे आयोजन झाशी येथे केले गेले. आगळे वेगळे हे शिबिर आयोजित केले होते. झाशी येथील तरुण मुला मुलींना शिबिरात अनेक ज्येष्ठ केले गेले. 2010 साली काका दरवर्षीप्रमाणे सौ आशाताई परांजपे पुणे यांच्याकडील श्री हनुमान जयंती महोत्सवात सामील झाले. तेथून बदलापूरला श्री रंगनाथ कुलकर्णी यांच्या फार्म हाऊसला त्यांनी भेट दिली. श्री रंगनाथ कुलकर्णी साहेब मोठे व नामवंत लेखक आहेत. अनेक सत्पुरुषांचे चरित्र त्यांनी लिहिले आहे. श्री कुलकर्णी साहेबांनी श्रींच्या बोधवचनावर आधारित पुस्तक व दत्ताभैयांच्या जीवनावर पोथी लिहिण्यासाठी त्यांचे आशीर्वचन घेतले. वर्ष 2011 मध्ये पूज्य काकांचे पुनश्च ग्वाल्हेर येथे आगमन झाले. काकांचे अद्भुत व दिव्य स्वरूप यावेळेस सगळ्यांना पाहायला मिळाले. अतुलनीय तेज त्यांच्या चेहऱ्यावर होते. जणू की ब्रह्मचैतन्य पुन्हा जगी आले असं प्रत्येकास वाटलं. या उत्सवासाठी काही भाविकांना काकांनी स्वेच्छेने ग्वाल्हेरला बोलावून घेतलं. यावेळेस आमच्या सर्वांची पण फार इच्छा होती की आम्ही ग्वाल्हेर येथे जाऊन अनुग्रह घ्यावा आणि पवनजीच्या मार्फत त्यांना विचारलं पण की आम्ही सर्व येऊ का, पण त्यांनी स्पष्ट नाही म्हटलं की काही गरज नाही, मी स्वतः जबलपूरला येईन तेव्हा अनुग्रह देईन. तेव्हा फार आनंद झाला की सद्गुरू आपल्या घरी येणार. संत येताची घरा तोच दिवाळी दसरा. पण मनाला एक रुखरुख पण लागली की आपल्यालाच ग्वाल्हेरला यायला नाही का म्हटलं, कारण तेव्हा संत दर्शनाची ओढ लागली होती. कोणता भक्त कोणत्या सद्गुरूकडून अनुग्रह घेणार हे ठरलेलं असतं. ती वेळ आल्याशिवाय अनुग्रह मिळत नाही आणि असंच आमच्या बाबतीत होत होते. 2011 मध्ये ग्वाल्हेर नंतर काका झाशी येथे श्री ताम्हणकर, झाशी नंतर बीना येथे डॉक्टर बापट आणि बीना येथून निघून 15 नोव्हेंबरला काका भोपाळ येथे श्री शेखर तापी यांच्याकडे आले. वैदिक ब्राह्मणांच्या मंत्रोच्चाराने काकांच्या पादुकांची स्थापना झाली. यावेळेस काकांनी अनुग्रह दिला तेव्हा जबलपूरहून पण काही लोक गेले होते. आम्हाला सुद्धा तळमळ लागली, पण तेव्हा सुद्धा काकांनी आम्हाला नाहीच म्हटलं. तळमळ वाढत होती. मनात प्रश्न उद्भवत होते की आपल्यालाच नाही का, आपल्याला सद्गुरू का नाही मिळत. पण या प्रश्नाचे उत्तर आम्हाला 18 एप्रिल 2012 रोजी मिळाले. मन आनंदमय होऊन गेलं जेव्हा उज्जैनहून पवनजी पटवर्धन यांचा फोन आला की तुम्ही सर्वजण लगेच उज्जैनला या, कारण काका तेव्हा उज्जैनला होते. सद्गुरू दर्शनाची वेळ आली होती. आम्ही तत्परतेने सर्वजण 19 एप्रिल 2012 गुरुवार रोजी उज्जैन येथे श्री अभय चिंचोळे यांच्या निवासस्थानी पोचलो. साक्षात सद्गुरू दर्शन झाल्यावर आपण सुद्धा खरोखर भाग्यवंत असे वाटले. पण एक प्रश्न निर्माण झाला की काका तर जबलपूरला येणार होते, मग त्यांनी आम्हाला उज्जैनला का बोलावून अनुग्रह दिला. पण तेव्हा आनंदी मन जास्त होते, कारण आज आपल्याला अनुग्रह मिळणार होता. दुपारी 2च्या सुमारास
आम्हाला अनुग्रह मिळाले. त्याआधी त्यांनी आम्हाला जेवायला सांगितले. त्यांचा उपास नाही तर उपासनेवर जास्त जोर होता. आम्हा सर्वांना संत सहवासाचा अलभ्य लाभ मिळाला. आम्ही धन्य झालो. उज्जैनहून निघताना माझे सासरे श्री अशोक चौडी पांडे यांनी श्री काकांना विचारले की जबलपुरात आमच्या घरी उपासना केंद्राची सुरुवात करायची का? ते पटकन हो म्हणाले आणि आम्हाला म्हटले की लगेच उपासना चालू करा चावडी पांडे. मी तुमच्या चावडीवर बसायला येतो आहे. दिनांक 22 एप्रिल 2012 रविवार रोजी आम्ही प्रथम उपासना चालू केली आणि ती निरंतर चालू राहणार आणि खरोखर काका आमच्या चावडीवर बसले ह्याची आम्हाला अनुभूती पण झाली. 2011 साली केलेल्या दौऱ्यांमध्ये काकांनी आपल्या निर्याणाविषयी बरेचदा संकेत दिले. खूप कळकळीने सगळीकडे नाम महिमा सांगायचे. म्हणाले की श्री महाराज 68व्या वर्षी गेले, श्री गुरुदेव रानडे 71व्या वर्षी गेले, समर्थ रामदास 72व्या वर्षी गेले. अशा प्रकारे आपल्या निर्याणाविषयी स्पष्ट संकेत त्यांनी सर्वांना दिले. बुलढाणा येथे नित्याचे जीवन सुरू असताना 17 मे 2012 रोजी रात्री नामाच्या अनुसंधानात पूज्य काकांनी देह ठेवला. बातमी समजताच पायाखालची जमीनच सरकली. आमचा कैवारी गेला असे वाटले. पण त्यावेळेस मला 2 प्रश्नांचे उत्तर मिळाले की खरोखर आपण खूप भाग्यवंत की आपल्याला सद्गुरू दर्शन घडले आणि त्यासाठी काकांनी आपल्याला उज्जैनला बोलावून घेतलं आणि जसं काका म्हणाले की मी जबलपुरात येणार तर ते खरोखर आले. देहरूपात नाही परंतु शक्ती स्वरूपात ते आमच्या चावडीवर येऊन बसले आणि आम्ही धन्य झालो. जशी आई नेहमी आपल्या मुलांच्या सुखासाठी तळमळत असते तशीच आपली सद्गुरू माऊली आपल्या शिष्यांसाठी नेहमी पाठीशी उभी असते. म्हणून सतत नामस्मरण करा, त्याने आत्मशक्ती प्राप्त होते आणि मन स्थिर होते. सद्गुरू माऊली आणि आईमध्ये काहीच फरक नसतो, कारण ते दोघेही आपल्या पोरांसाठी तळमळतात. ह्यावर श्री रंगनाथ कुलकर्णी द्वारा रचित श्री नामयोगी गीताईमध्ये आईवर एक छान कविता लिहिली आहे. ती म्हणून मी आपल्या वाणीला विराम देते. आई आई फक्त आई असते, आई फक्त आई असते. आई कधी काळी नसते, आई कधी गोरी नसते. आई कधी गरीब नसते, आई कधी अमीर नसते. माझी आई तुझी नसते, तुझी आई माझी नसते. मला माझी आई असते, तुला तुझी आई असते. आई विना राव नाही, आई विना रंक नाही. आई विना साधू कसा, लबाड बोंधू लुच्चा कसा. आई विना पाखरू कसे, आई विना वासरू कसे. आई विना लेकरू कसे, आई विना कोकरू कसे. आईमुळे जग आहे, आईमुळे स्वर्ग आहे. आई तिथे माया आहे, वात्सल्याची छाया आहे. आई तिथे ताना आहे, ताण्यासाठी पाना आहे. आई तिथे राम आहे, गोकुळीचं श्याम आहे. ती भुकेल्याचा चारा आहे, वात्सल्याची धारा आहे. कारुण्याचा झरा आहे, अनाथांचा थारा आहे. खेळ तिनेच मांडला आहे, मेळ तीच घालणार आहे. वेळ येता क्षणीच हा पसारा पसार करणार आहे. आई नसता उरेल काय, आई विना तरेल काय. विश्वाची ती प्राण आहे, त्रिभुवनाची शान आहे. आई एकमेव सत्य आहे, आई सदा शिव आहे. आईच फक्त सुंदर आहे, सृजनाचा ती मंत्र आहे. आई नामे महाकाव्य अडाण्यासही गम्य आहे. आई नामे महाशक्ती दुबळ्यालाही लभ्य आहे. झोपडीपासून माडीपर्यंत सारी तिचीच मत्ता आहे. घरीदारी जनीवनी सारी तिचीच सत्ता आहे. ती अरूपाचे रूप आहे, असत्यातील सत्य आहे, असारातील सार आहे, देवांचाही आधार आहे. आई कुठून येत नाही, आई कुठे जात नाही. आई कधी नसत नाही, सतत असते ती आई. कुठे कशात शोधित बसता, चराचरी तिचीच सत्ता. शब्दांची उधळण नाही, 2 अक्षराची असते आई. अशी माझी सद्गुरू आई. जय जय रघुवीर समर्थ.